रविवार म्हणजे फक्त सुट्टीचा दिवस नाही, तर स्वतःसाठी आणि देवासाठी थोडा वेळ काढण्याचा दिवस. आज मंदिर मी साफ करायला घेतलं होतं, कारण की खूप दिवस झालं साफ करायचं होतं. चला म्हणलं आज करून घेऊया, वेळ होता. नमस्कार. खूप दिवसापूर्वी एक ताईंची कमेंट येते, की ताई तुम्ही देवपूजाचे व्हिडिओ रोज डेली टाकत जा. पण काय होतं ना, सकाळी उठायला लेट झालं, तर मग व्हिडिओ घ्यायचा तसाच राहतो. मग मी थोडंसंच घेते. सविस्तर काही व्हिडिओ घेता येत नाही, कारण की डब्बा बनवायचा आणि सकाळी मी लवकर जाते त्याच्यामुळे. म्हणलं चला आज सुट्टी आहे आणि त्या ताईंबरोबर मी निवांत माझी सविस्तर आरामात कशी पूजा करते ते दाखवते. आणि माझी प्रत्येक संडेला अशीच पूजा असते. देव घासायचे असं नाही की कुठला वार आहे, सण आहे. पण आमच्याकडे शनिवार किंवा रविवार असा ठरलेला असतो, की त्या दिवशी देव घासायचेत. नाहीतर मग आपले सण असतातच खूप सण, तेव्हा पण मी देव घासते. मग ते किती पण उशीर होऊ द्या डब्बा बनवायला, मग सकाळी लवकर उठायचं आणि देव घासून जायचे. मी देव घासायचे मग सण आला तर मग मी घासत नाही, आमच्या आई घासतात. पण माझी डेलीची पूजा ना लवकर असते, त्याच्यामुळे कधी शूट करायला, डब्बा बनवायचा त्यामुळे राहून जाते. पण माझी सकाळची पूजा असते 5 ते 5:30च्या दरम्यान. एवढ्यात मी पूजा करून घेते सकाळी लवकर. त्यानंतर मी डब्याला लागते. मग आता सगळ्यात आधी मी मंदिराकडे लक्ष गेलं आणि एक देव मंदिरातून बाहेर काढला आणि मोठ्या ताटात ठेवले. प्रत्येक मूर्ती हातात घेताना वेगळीच भावना येत होती. रोज नमस्कार करतो, पण आज त्यांना स्वतःच्या हाताने स्वच्छ करण्याचा योग आला होता. मी पितांबरी घेतली आणि एक करून सगळे देव घासायला सुरुवात केली. बरेच जण काय करतात, कोलगेट, भांडे घासायचं आपण साबण किंवा लिक्विड हे सगळं वापरतात. पण मी काहीच नाही वापरत, कारण की फक्त पितांबरीने हाताने देव घासून घेते. ब्रशनं पण नाही घासत. फक्त हाताने घासले ना तरी पण देव एकदम स्वच्छ निघतात. तांब्याच्या आणि पितळ्याच्या मूर्ती काही दिवसांनी काळ्या पडतात, त्यामुळे अधूनमधून अशा प्रकारे स्वच्छ केले की पुन्हा अगदी नव्यासारखे दिसतात ते देव. हळूहळू प्रत्येक मूर्ती घासत होते आणि त्यांच्यात अंगावरची काळी कूट म्हणजे आठवडाभर होतेच, कारण की मी डेली साध्या पाण्यानेच धुत असते म्हणून. कधी कधी अशी छोटी छोटी कामं करताना मनही शांत होतं. सगळे देव स्वच्छ झाल्यावर त्यांना स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलं आणि आता पुन्हा मंदिरात बसवण्याची वेळ आली होती. सगळे देव पुन्हा त्यांच्या जागेवर मांडले. मंदिर पूर्ण स्वच्छ झाल्यावर खरंच एक वेगळीच प्रसन्न वातावरण वाटत होतं. आता पूजा करायची वेळ झाली. मी चंदनाचा गंध घेतला. हा गंध ना मी त्र्यंबकेश्वरहून आणलेला आहे, त्यामुळे तो वापरते. अजून छान वाटतो. देवाचा चंदन लावला, फुलं वाहिली, काही क्षण शांत बसून त्या वातावरणाचा आनंद घेतला. पण अजून एक छोटीशी गोष्ट बाकी होती, जी मी रोज न चुकता करते. त्यानंतर अगरबत्ती लावली, दिवा लावला. अगरबत्तीचा सुगंध आणि दिव्याचा प्रकाश एकदम घरभर पसरला होता. मग मी गॅलरीत आले. आमच्याकडे तुळशीचं खूप सुंदर रोप आहे. ते रोजप्रमाणे आजही तिला पाणी घातलं, अगरबत्ती लावली आणि फूल वाहिलं. ही माझी रोजची सवय. 2 मिनिटाचा वेळ असतो, पण मनाला खूप समाधान देऊन जातो. आणि मग मी काय करते, प्रत्येक शुक्रवारी ना अन्नपूर्णा देवीचं तांदूळ, कारण की मी ते वाटीत तांदळात ठेवत असते. ते प्रत्येक शुक्रवारी मी तिचे तांदूळ बदलते आणि अन्नपूर्णा देवीला मग बाकी कुठली देवी असेल ना तर त्यांना हळद कुंकूच वाहते. मी देवांच्या पाया पडले, मनापासून नमस्कार केला आणि त्यांच्या आशीर्वादाने आजची पूजा पूर्ण झाली. आज निवांत वेळ मिळाल्यामुळे प्रत्येक गोष्ट मन लावून करता आली. खरं सांगायचं तर मंदिर स्वच्छ झालं की फक्त देवच नाही तर घरातलं वातावरणही प्रसन्न होतं. त्यातून महत्त्वाचं म्हणजे आपलं मनही हलकं होतं. रविवारची अशी शांत सुरुवात झाली की पूर्ण दिवस छान जाणार याची खात्रीच वाटते. बस मित्रांनो, आजची सकाळ अशीच निवांत झाली, मनाला समाधान देणारी गेली. तुम्ही आठवड्यातून एक दिवस स्वतःसाठी आणि देवासाठी नक्की वेळ काढा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि तुम्ही देवपूजा कशी करताय ते कमेंटमध्ये मला सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ. बाय.